विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषेच्या अलंकाराचा जो दुसरा भाग आहे अर्थालंकार, त्याचा आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्द अलंकार आणि शब्दालंकाराचे प्रकार हा भाग अभ्यासलेला आहे। आज आपण अर्थालंकार काय आणि अर्थालंकारांचे प्रकार कोणते तो भाग आज आपण अभ्यासणार आहोत। तर सुरुवातीला अर्थालंकार म्हणजे काय हे पाहणे आपल्याला महत्त्वाचे आहे। तर अर्थालंकार यामध्ये अर्थाला खूप महत्त्व असते। सामान्यपणे जे भावगीत असतात त्या भावगीतामध्ये बराच अर्थालंकार वापरला जातो आणि म्हणून शब्दालंकार आणि अर्थालंकार यांच्यामध्ये ज्या ओळी येतात त्या ओळीमध्ये अर्थाला जास्त महत्त्व असतं, त्याला अर्थालंकार असे म्हणत असतो। तर अर्थालंकाराचे बरेच प्रकार असले तरी 10 ते 12 खूप महत्त्वाचे आहे। आता आपण पहिला प्रकार पाहूया, तो म्हणजे उपमा अलंकार। आता उपमा अलंकार म्हणजे काय तर सारखेपणा किंवा समानता या दोन घटकांची यामध्ये तुलना केली जाते। तर बघा, उपमा अलंकार हे बघण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काही आपण वाक्य बघूया आणि वाक्यामध्ये कशा पद्धतीने समानता आलेली आहे किंवा कशा पद्धतीने सारखेपणा आलेला आहे हे आपल्याला वरील वाक्यावरून समजू येणार। तर पहिलं वाक्य बघा की मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यांसारखी। नंबर दुसरं बघा, सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी। नंबर 3 बघा, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे। आता या वरील वाक्यातून दोन वस्तूमधील सारखेपणा कशा सुंदर रीतीने वर्णिलेला आहे, त्यामुळे आपल्याला उपमा या अलंकाराची व्याख्या मिळते ती अशी की दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो। म्हणजे या उपमेत एका वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे यामध्ये वर्णन केलेले असते। यानंतर आपण उपमेचे 4 घटक कोणते ते आपण बघणार आहोत। तर बघा, पहिला जो आहे तो आहे उपमेय। उपमेय म्हणजे काय तर ज्याची तुलना करावयाची आहे तो घटक, त्याला उपमेय असं आपण म्हणतो। नंतर दुसरा घटक जो आहे तो आहे उपमान। आता उपमान म्हणजे काय तर ज्याच्याशी तुलना करावयाची आहे असा तो घटक। नंतर नंबर 3 आहे साधारण धर्म। साधारण धर्म म्हणजे काय तर दोन वस्तूंमधील असलेला सारखेपणा दाखवण्यासाठी साधारण धर्म याचा उपयोग केला जातो। नंतर नंबर 4 आहे साम्यवाचक शब्द। साम्यवाचक शब्द म्हणजे काय तर सारखेपणा दाखवणारे शब्द, त्याला आपण साम्यवाचक शब्द असे म्हणतो। म्हणजे सारखेपणा दाखवल्याखेरीज उपमा होत नाही, म्हणून उपमा अलंकारात सारखा, जसा, जेवी, सम, सदृश, गत, परी, समान यासारखे साम्यवाचक शब्द येतात। मग याच उपमेयाला उपमेय व उपमान याच जोडीला प्रस्तुत, अप्रस्तुत किंवा प्रकृत, अप्रकृत अशी नावे सुद्धा ठेवलेली आहेत। यानंतर आपण अर्थालंकाराचा जो दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार तो आपण बघणार आहोत। तर उत्प्रेक्षा म्हणजे काय तर ज्या दोन वस्तूची आपण तुलना करतो त्यातील एक उपमेय ही जणू काही दुसरी वस्तूच म्हणजे उपमानच आहे अशी कल्पना करणे यालाच आपण उत्प्रेक्षा म्हणत असतो। तर त्याचे काही आपण उदाहरण बघू, त्यावरून आपल्याला लक्षात येईल। पहिलं उदाहरण बघा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू। नंबर 2चं बघा, किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुलं उमललेले, अर्धपायी पांढरीशी विजार, गमे विहंगातील बडा फौजदार। म्हणजेच इथे असं म्हणायचं आहे की कोंबड्याचा तुरा हे कवीला जणू जास्वंदीचे फुल वाटले किंवा पांढऱ्या अर्ध्या विजारामुळे तो पक्षातला बडा फौजदार भासला, ही कल्पना म्हणजेच उत्प्रेक्षा होय। म्हणजे यावरून आपल्याला अशी व्याख्या तयार करता येईल की उपमेय हे जणू उपमानच आहे। काय म्हटलेलं आहे? उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्षा हा अलंकार असतो। मग उत्प्रेक्षा अलंकारामध्ये कोणकोणते शब्द येत असतात? जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की यासारखे साम्यवाचक शब्द येत असतात। यानंतर आपण अर्थालंकाराचा नंतरचा जो उपप्रकार आहे तो आहे रूपक अलंकार। आता रूपक अलंकार यांची काही उदाहरणे जी आहे ती आपण बघणार आहोत। तर पहिलं उदाहरण बघा, बाई काय सांगतो स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय। नंतर 2चं उदाहरण बघा, उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकडी कांसी।
नंबर 3चं उदाहरण बघा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. तर यातील पहिला उदाहरण काय म्हणतो आपल्याला की स्वामीची दृष्टी व अमृताची वृष्टी ही दोन्ही एकरूपच मानली आहे, यामध्ये एकच रूप मानलेली आहे. नंतर दुसरं उदाहरण जे आहे, उठ पुरुषोत्तमा वाट पाहि रमा, दावी मुख चंद्रमा सकळी कांसी, यामध्ये सांगितलेलं आहे की उपमेय हे मुख व उपमान चंद्र ही एकरूप मानून मुख चंद्रमा असा शब्दप्रयोग यामध्ये केलेला आहे. तर तिसरं उदाहरण बघा, इथे काय दिलेलं आहे की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. म्हणजेच आपल्याला तिसऱ्या वाक्यात लहान मूल हे एक मातीच्या गोळ्यासारखे आहे असे नुसते उपमेय व उपमान यातील केवळ सदृश्य न दाखविता त्यातील अभेद वर्णिलेला आहे. म्हणून यावरून आपल्याला त्या रूपक अलंकाराची आपल्याला व्याख्या येते की उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत, असे वर्णन जिथे असते तिथे रूपक हा अलंकार होत असतो. यानंतर आपण अर्थालंकाराचा नंतरचा जो प्रकार आहे तो आहे व्यतिरेक अलंकार, हा बघणार आहोत. या व्यतिरेक अलंकाराचे काही उदाहरण आपण बघूया. तर पहिलं उदाहरण आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नंतर दुसरं उदाहरण आहे, तू माऊलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. तर यामध्ये पहिल्या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराचे नाव हे उपमेय, त्याची तुलना जी आहे ती अमृताच्या गोडीशी केलेली आहे. इतकेच नव्हे तर परमेश्वराचे नाव हे गोडीच्या बाबतीत ही वरचढ असल्याचे वर्णिलेले आहे. म्हणून इथे आपल्याला अशी व्याख्या भेटते की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असेल तर व्यतिरेक हा अलंकार